दिवसाची सुरुवात अशी बरोबर एक खूप श्रीमंत मनुष्य असतो. अगदी करोडपती असतो आणि त्याला एक मुलगा असतो, तरुण मुलगा असतो आणि त्याच्याकडे सगळं काही असतं. म्हणजे जे बापाचं आहे ते सगळं त्याचं आहे आणि त्याच्यामुळे त्याला असा कुठला प्रॉब्लेम जर आला तर सगळे त्याचे जो ऑफिसचा स्टाफ असतो किंवा घरातले नोकर असतात किंवा वडील असतात, सर्वजण मदत करायला त्याला तयार असतात. त्याच्यामुळे त्याला संग प्रॉब्लेम्स किंवा ज्या समस्या आहेत त्याचा सामना कसा करायचा हे तो कधी शिकला नव्हता. आणि एक दिवस तो त्याची महागडी कार घेऊन तो फिरायला निघाला आणि शहराच्या बाहेर आल्यानंतर एका नदीवरून एक ब्रिज असतो त्या ठिकाणी वरून जात असताना त्याचा कारचा जो टायर आहे तो फुटला आणि कशीबशी कार त्याने बाजूला आणली आणि त्याला असं वाटलं की आता काय करू मी. आणि थोडं थोडं त्याला माहीत होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी ते चांगली गोष्ट होती की एक स्पेअर टायर किंवा एक एक्स्ट्रा टायर जो असतो तो त्याच्या कारच्या डिकीमध्ये होता. त्यांनी तो काढला, कसेबसे ते स्क्रू काढले त्यांनी आणि तो तो टायर लावणार तेवढ्यात काहीतरी धक्का असं त्याचाच स्वतःचाच लागला आणि एक जो स्क्रू असतो तो घरंगळत नदीमध्ये पडला पुलावरून आणि तो पटकन असा धावत धावत गेला आणि तो पकडायला गेला तर ते त्याचा पायाचा धक्का लागून इतर जे 3 स्क्रू होते ते सुद्धा पाण्यामध्ये पडले आणि आता त्याच्याकडे काहीच स्क्रू राहिले नाही आणि त्याला आता वाटलं की काय करू मी आता. आणि असाच हताश तो त्या पुलाच्या कठड्याला टेकून उभा राहिला आणि कोणी येतं की नाही मदतीसाठी ते वाट बघत बसला आणि तो सांगितला आता मी काय करू, टायर बस झाला आहे, आता जाऊ कसा मी किंवा पुढे कसा मी जाऊ, कोणीतरी येईल की नाही मदतीला, हाच विचार तो करत बसला. आणि तेवढ्यात एक खेडवळ वयस्कर माणूस तिकडून येत होता. खांद्यावर त्याने लाकडाची मोळी घेतलेली होती. साधा माणूस होता. फाटलेले थोडेसे कपडे होते आणि तो तिकडून येत होता आणि तो सहज त्या ठिकाणी थांबला आणि थांबल्यानंतर त्यांनी ह्या तरुणाला विचारलं की काय झालं. आणि तरुणाने सांगितलं की हे असं असं झालेलं आहे आणि मी स्क्रू लावायला गेलो तर सगळे स्क्रू पडून गेले, आता स्क्रू मी कुठून आणू. आणि त्या खेडवळ माणसाने त्या ठिकाणी बघितलं आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे ना, काय एवढी मोठी गोष्ट झालेली नाही, बाकीचे जे 3 टायर आहेत त्या टायरमधला तू एक एक स्क्रू काढ आणि ह्या नवीन टायरला ते स्क्रू लाव. म्हणजे 3 टायरचे तू 3 स्क्रू काढशील आणि ह्या नवीन जो आता परत टायर बसवशील त्याला ते स्क्रू लाव. म्हणजे प्रत्येक टायरला 3-3 स्क्रू असतील आणि त्याच्यामुळे गाडी तर चालणार तुझी, पण हळूहळू चालवत तू पुढच्या शहरामध्ये गॅरेजला घेऊन जाशील आणि परत तू नवीन स्क्रू लावू शकशील. आणि ह्या तरुणाला खूप आश्चर्य वाटलं की अरे हे मला कसं सुचलं नाही. बाकीच्या टायरचे एक एक स्क्रू काढला आणि ते 3 स्क्रू झाले आणि हे 3 स्क्रू ह्या नवीन टायरला मी लावले असते. त्यांनी त्या खेडवळ माणसाला विचारलं की तुम्हाला हे कसं समजलं, तुमच्याकडे काय गाडी आहे का, तुमच्याकडे सुद्धा 4 व्हीलर आहे का, कार आहे का. तो खेडवळ माणूस म्हणाला नाही, माझ्याकडे गाडी काय, माझ्याकडे बैलगाडीसुद्धा नाही. मग म्हणे तुम्हाला हे कसं काय समजलं. त्या खेडवळ माणसाने सांगितलं की बऱ्याच वेळेस तू जो आहे तो प्रॉब्लेमचा विचार करत होता, जी समस्या आहे तिचा विचार करत होता, पण त्यामधून बाहेर कसं पडू, त्याचं सोल्युशन काय असेल ह्याचा तू विचार करत नव्हता. त्याचा विचार करायला पाहिजे होता, मग तुला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या असत्या. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस असं होतं की आमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स येतात, समस्या येतात, पण त्या प्रॉब्लेमचा, त्या समस्यांचाच आम्ही विचार करत बसतो की आता कसं होईल, ह्या प्रॉब्लेममुळे मला असं झालं, ह्या प्रॉब्लेममुळे मला असं झालं, ही समस्या माझ्यासमोर आहे, आता पुढे माझं काय होईल, आता मला कोण मदत करेल आणि ह्या समस्यामधून आता काय होईल, माझं नुकसान काय होणार आहे. ह्या अशा बऱ्याच गोष्टी आम्ही त्याच विचार करतो, परंतु त्या समस्याचा मी सामना कसा करू शकेन, त्या समस्या मी सोडवू कशा शकेन,
ह्याचा विचार मनुष्य बऱ्याचदा कमी वेळी करतो. देवाचं साह्य घ्या. आध्यात्मिक जीवनामध्ये बऱ्याच समस्या येणार आहेत, परंतु त्या सोडवण्यासाठी देवाचं साह्य घ्या. देवाच्या वचनाचा मदत घ्या. देवाचं वचन वाचा. बघा, असं कुठलंही समस्या नाही की ज्याचं सोल्युशन, जे सोडवण्याचं वचन पवित्र शास्त्रामध्ये नाही. पवित्र शास्त्र उघडा, तुम्हाला तुमच्या समस्याचं समाधान त्या ठिकाणी मिळेल. देवाचं साह्य घ्या आणि तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करा. त्या प्रॉब्लेमकडे बघू नका, तर त्याद्वारे मी काय, माझ्याकडे सोल्युशन आहे, देवाचं वचन आहे, त्याचा आधार घेऊन मी ह्या समस्या कशा सोडवू शकतो ह्याचा विचार करा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 119 आणि 105 वचन, साम 119 अँड वर्स 105. तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा व माझ्या मार्गावर प्रकाश आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.